मित्रहो नमस्कार. कसे आहात सगळे? मला नक्की विश्वास आहे की आपण सर्वजण खूप आनंदी आहात, उत्साही आहात. मित्रहो, उन्हाळी सुट्टीचा हंगाम आता हळूहळू संपत आलेला आहे. पण अजूनसुद्धा गेलात, परतीचा प्रवास तुमचा सुरू असला किंवा तुम्ही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता फिरण्यासाठी निघत असाल, तर दोन्ही बाजूच्या रेल्वेगाड्या तुम्हाला नेहमी फुल दिसतील. रेल्वेगाड्या फुल असणं हे कुठल्या हंगामाचं आता लक्षणच राहिलेलं नाही. ते प्रत्येक हंगामात रेल्वेगाड्या फुल दिसतील तुम्हाला, म्हणजे तो सुट्टीचा हंगाम असो किंवा नसो. कारण प्रवाशांची होणारी ये-जा इतकी वाढली आहे की तुम्हाला, आणि त्याच्यातच रेल्वेनं 4 महिने अगोदर आरक्षण करण्याची सुविधा दिली असल्यामुळे तुम्हाला आयत्या वेळी जर प्रवास करायचा असेल तर खूप ॲडजस्टमेंट करायला लागतात. मित्रहो, या संदर्भातलाच आजचा हा व्हिडिओ आहे. रेल्वेच्या प्रवाशांच्या समस्या काय आहेत. मित्रहो, माझ्या माहितीने बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे 99% जिल्ह्याच्या ठिकाणी रेल्वे प्रवासी अन्याय निवारण समिती आहे. पण ही समिती कोणावरचा अन्याय दूर करते हा मात्र एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे रेल्वे प्रवासी अन्याय सहनच करीत असतो. आता आजच्या आपण व्हिडिओत जे गोष्टी पाहणार आहोत त्या रेल्वे प्रवाशांवर कशा प्रकारे अन्याय केला जातो, रेल्वे प्रवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, अशा 2 टॉपिकवर आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रहो, महत्त्वाचं म्हणजे रेल्वे प्रशासन जे आहे ते हंगामी गाड्या सोडतं. आता त्याच्यातल्या तुम्ही जर अभ्यास केलात तर खूप वेळा असं होतं की जी गाडी वर्षभर धावते पण तरीही तिला हंगामी स्वरूप दिलेलं असतं. हंगामी गाडी किंवा स्पेशल गाडी असं स्वरूप दिलेलं असतं. म्हणजे कसं की एखादी जी रेल्वेगाडी जी वर्षभर धावते तिला हंगामी स्वरूप दिलं किंवा विशेष रेल्वेगाडी असं म्हटलं म्हणजे कसं काय केलं जातं नेमकं, तर ती रेल्वेगाडी अक्षरशः वर्षभरच धावते पण तिला 3 महिन्याची मुदतवाढ दिली असं दाखवायचं कागदोपत्री. मग 3 महिने तिचे संपत आले की पुढचे 3 महिने तिला परत मुदतवाढ दिली असं दाखवायचं आणि तिला वर्षभर धावणाऱ्या गाडीला हंगामी किंवा विशेष रेल्वेगाडी असं म्हणायचं. आता याच्यामागे रेल्वेचा काय स्वार्थ असतो, तर मित्रहो, ही हंगामी किंवा विशेष रेल्वेगाडी जी असते तिचं तिकीट रेग्युलर रेल्वेगाडीपेक्षा जास्त असतं. म्हणजे जिथं 500 रुपये जर तिकीट असेल स्पेशल गाडीचं, आपल्या रेग्युलर नियमित धावणाऱ्या गाडीचं जर तिकीट 500 रुपये असेल तर ह्या गाडीचं तिकीट 600 ते 625 रुपयापर्यंत असतं. तिथेच रेल्वेचा फायदा असतो. रेल्वेचा तोटा त्याच्यात काहीच नसतो स्पेशल गाडी सोडण्यामध्ये, फक्त फायदा मात्र रेल्वेचा खूप असतो. हा एक महत्त्वाचा विषय. बरं, अशा गाडीनं प्रवास करणं शक्यतो टाळा जी स्पेशल गाडी असते, कारण ही स्पेशल गाडी कधीही वेळेत धावत नाही. ज्यावेळी एखादी गाडी बाजूला ठेवण्याचा विषय येतो, बाजूला म्हणजे गाडी जेव्हा कोणती पुढे सोडायची कोणती मागे ठेवायची असा जेव्हा विषय येतो तेव्हा ही स्पेशल गाडी मागे ठेवली जाते. त्यामुळे या स्पेशल गाड्या ज्या असतात त्या कधी 1 तास, 1.5 तास, 2 तास कितीही वेळ लेट होऊ शकतात. त्यामुळे एक आयत्या वेळेचा विषय असेल, आयत्या वेळी जाण्याचं तुमचं ठरलं तरच या स्पेशल गाडीच्या नादी तुम्ही लागा, नाहीतर रेग्युलर गाडीचं तिकीट मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. हा महत्त्वाचा विषय. हा झाला स्पेशल गाडीचा विषय. मित्रहो, दुसरी गोष्ट, प्रवास करताना आपण आरक्षण जेव्हा अगोदर करतो, सर्वात म्हणजे 4 महिने आता अगोदर आरक्षण करता येतं, तर ते आरक्षण करताना आपण बऱ्याच वेळा असा करतो की आज आरक्षण करतो, अगदी खूप लवकर फुल होतील गाड्या म्हणून, आणि नंतर लगेचच 2-3 दिवसांनी पण कधी आपला निर्णय बदलतो की आपण जाणं रद्द करतो. अशा वेळी रेल्वेचा एवढा फायदा होतो की त्या कॅन्सल केलेल्या तिकिटातून म्हणजे कमीत कमी तुमचे 60 रुपये काटले जातात एका सीटमागे, एका प्रवाशामागे. बरं, तुमचे पैसे कट केल्यामुळे तो बर्थ रिकामा राहतो का? तर नाही. रेल्वेमध्ये एवढी गर्दी असते की खूप लोक वेटिंगवर असतात, त्यामुळे तो बर्थ फुल होऊन जातो. तो बर्थ एखाद्या चांगल्या माणसाला मिळून जातो, पण तुमचं मात्र नुकसान होतं. त्यामुळे तुमचा प्रवास शक्यतो फायनल केल्यानंतरच तिकीट काढा, जेणेकरून तुमच्यावर अन्याय होणार नाही, तुमचा खिसा रिकामा होणार नाही. कारण जेव्हा आपण फॅमिली जातो एकत्र, जॉईंट फॅमिली, तर 6-7 जर लोक असतील तर त्याच्यामागे 60 रुपये, कमीत कमी 60 रुपये तर जातातच. 60 रुपये एका माणसामागे गेले तर जवळपास 450 ते 500 रुपये तुमचं नुकसान होतं. मित्र, याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे
रेल्वेवर एवढा आपण खर्च करतो, रेल्वेला आपण एवढं उत्पन्न मिळवून देतो, तरीसुद्धा रेल्वेत प्रवाशांची सेफ्टी, प्रवाशांची सुरक्षा कधीच पाळली जात नाही. तुम्हालाही माहिती असेल, एखाद्या डब्यातून प्रवाशांमध्ये हमरातुमरी झाली तरी कोणी लक्ष द्यायला येत नाही. प्रवाशांना कोणी एका दुसऱ्याला ढकलून दिलं तरी कोणी येत नाही. ह्या गोष्टी नियमित घडतात आणि त्याच्यामागे शेकडो लोकांचे मृत्यू होतात. हे आपण पाहिलं असेल, कारण ह्या आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना आहेत. मित्रहो, प्रवासी सेफ्टीसाठी रेल्वे कधीही काहीच करीत नाही. त्याच्यात एक महत्त्वाचा म्हणजे तृतीयपंथीयांचा रेल्वेमध्ये होणारा त्रास, आणि विशेष करून आरक्षित डब्यांमध्ये सुद्धा हा त्रास मोठ्या प्रमाणावर होतो. तर मित्रहो, हा त्रास कधीही कमी होत नाही. आणि कधी कधी असं वाटतं की तुम्ही रेल्वेतून जर प्रवास केला असेल तर तुम्हालाही अनुभव बऱ्याच वेळा आला असेल की रेल्वे प्रशासनाच्या आशीर्वादानंच हे सर्व गोष्ट सुरू असतात. हे विशेष करून मी तुम्हाला सांगतो, मुंबईकडून दिल्ली, UP, MP, बिहार अशा ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेमध्ये हा त्रास खूप मोठ्या प्रमाणावर होतो. अशा रेल्वेतून तुम्ही प्रवास करत असाल आणि तुम्ही जनरल किंवा स्लीपर कोचमधून जात असाल तर तुम्हाला हा त्रास खूप सहन करावा लागतो. म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणारी जर गाडी असेल तर तिथे 3 तृतीयपंथी चढतात एका डब्यामध्ये. ते तुम्हाला प्रत्येक प्रवाशाला 20-20 रुपये उकारतात. मग तुम्ही म्हणा जाऊ दे, त्रास नको यांचा, म्हणून तुम्ही 20 रुपये देऊन टाकता. तर हे तृतीयपंथी जे आहेत ते पुढच्या स्टेशनवर उतरतात. पुढचे 3 तृतीयपंथी ते दुसऱ्या स्टेशनवर चढतात. ते तुमच्याकडून 20-20 रुपये उकारतात. ते 20-20 रुपये उकळले की मग ते पुढच्या स्टेशनवर उतरतात. तिथून पुढे तृतीयपंथी. हा खेळ नाशिकपर्यंत सुरू राहतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पैसे देण्यास नकार दिलात तर हे तृतीयपंथी कोणत्याही थराला जातात. म्हणजे तुम्हाला मारण्यापासून ते अगदी त्यांचे स्वतःचे कपडे वर करून तुम्हाला दाखवण्या इतपत. आणि आपण इतके निर्लज्ज तर असू शकत नाही की 4 चौकात आपण हे करणार. परवाचाच म्हणजे गेल्या आठवड्यातला विषय. मी या मार्गावरील रेल्वेतून प्रवास करीत होतो. तर 3 तृतीयपंथी घुसले. तर एका तरुणांच्या जमावानं, म्हणजे जवळपास एक 20 ते 25 वयोगटातले 5-6 तरुण होते. त्यांना पैसे देण्यास नकार दिला. तर त्यातल्या एका तृतीयपंथीयांना तर ते 4 की 5 जणांचं टोळकं होतं आणि हे तृतीयपंथी फक्त 3 होते. तरीसुद्धा त्या तृतीयपंथीने त्याच्यावर हल्ला केला. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मतीला, त्या 4-5 जणांच्या मतीला कोणीही धावून आले नाही. ते तृतीयपंथीने पैसे त्यांच्याकडून उकळले. पुढे सगळ्या प्रवाशांकडून त्याने पैसे उकळले. फक्त अपवाद होता स्त्रियांचा. आणि पैसे उकळून ते पुढच्या डब्यात गेल्यावर या डब्यातला प्रत्येक माणूस हा मर्द झाला. आणि त्यांना कसं मारलं पाहिजे होतं, आणि मी यापूर्वी कसं एका तृतीयपंथीला मार दिला, चोप दिला आहे, असं ते मर्दाच्या गोष्टी करू लागले. मित्र, ह्या घडणाऱ्या गोष्टीमध्ये असं आहे की मॉब सायकॉलॉजी जी असते, ती सायकॉलॉजी ट्रेनमध्ये आल्यावर खूप बदलते. म्हणजे ह्या अनुभवाने येणाऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला या आलेल्याच असतील गोष्टीचा अनुभव. कारण मॉब सायकॉलॉजी ही बाहेर जर एखाद्याला विनाकारण मार होत असेल तर तिथल्या मॉबची सायकॉलॉजी अशी असते की चला आपण त्यांना पडू आणि ज्याच्यावर अन्याय होतो त्याला पिटून काढू, ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यावरचा अन्याय दूर करू, दुसऱ्याला मार देऊ, अशी त्यांची सायकॉलॉजी असते. पण ट्रेनमध्ये असं असतं, जाऊन दे आपला विषय नाही तो, उगाच कशाला, ते तृतीयपंथी त्यांचे कुठलेही तयारी ते आलेले असतील तर आपण उगाच कशाला भानगड, त्यांचा विषय आहे. तर अशी सायकॉलॉजी असते. मित्रो, आता मी सायकॉलॉजीचा विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो. ट्रेनच्या प्रवाशांकडे बघितल्यावर मला एक आश्चर्य वाटतं. म्हणजे सुटाबुटातला माणूससुद्धा त्या ट्रेनमधल्या संडाशाजवळ झोपलेला असतो, बसलेला असतो. पण हाच माणूस जेव्हा STमधून प्रवास करतो तेव्हा त्याला एवढं साहेब असल्यासारखं वाटतं की तो अगदी उभा राहायला सुद्धा तयार होत नाही. त्याला सीटच लागते, ती पण विंडो सीटच लागते, वगैरे वगैरे. ही मित्र हो, मॉबची सायकॉलॉजी आहे. ही प्रवाशागणिक बदलली जाणारी सायकॉलॉजी आहे. तर मी हा व्हिडिओ बनवण्यामागे एवढाच उद्देश आहे की मित्र हो, रेल्वेचा प्रवास आपल्या आयुष्याचा एक भाग झालेला आहे. त्यामुळे हा प्रवास करताना एक जागरूकपणे प्रवास करा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघटित व्हा. ही रेल्वे प्रवासी अन्याय निवारण समिती आपल्या मतीला काय धावून येईल असं वाटत नाही. ती फक्त पदं अडवून घेण्यासाठी, पदं मिरवण्यासाठी निर्माण झालेली समिती आहे असं वाटतं कधी कधी. कारण ती तुमच्यावरचा अन्याय, तुमच्यावर जो
अत्याचार अन्याय जो काय होत असेल तो तुम्हाला दूर करायला लागेल. त्यामुळे मित्र हो, कधीही आपण दुसऱ्यावर अन्याय करू नये आणि दुसऱ्यानं केलेला अन्याय खपवून घेऊ नये. तर मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.